Hello students. In our last session, we got some information of tea from the passage The Story of Tea. Today, we are going to learn page number 19, 20 and 21. We are going to learn about the tea history. How and when did people first begin to drink tea? So, let's start. Page number 19. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrates, fat, or proteins. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine, which give the drink its stimulating quality. In our last session, we saw that tea is a refreshing drink. It doesn't contain carbohydrate, fat, or proteins. But there, there are some substances like theanine and caffeine. They gave tea its special and distinctive flavor. Distinctive means identifying, विशिष्ट. या चहामध्ये असणाऱ्या थिनाईन आणि कॅफेन यामुळे त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण एक विशिष्ट खास असा फ्लेवर आहे अँड विच गिव द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. स्टिम्युलेटिंग मीन्स एनकरेजिंग इंटरेस्ट आणि त्याच्यामुळेच या चहाला एक उत्तेजक पेय रिफ्रेशिंग ड्रिंक स्टिम्युलेटिंग ड्रिंक असं म्हटलं जातं. देन हाऊ अँड वेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? An amusing story has come down to us from Chinese legend. पहिल्यांदा लोकांनी चहा प्यायला केव्हा सुरुवात केली तर त्याच्यामागे एक अतिशय रंजक अशी एक चायनीज आख्यायिका आहे. इट इज सेड दॅट एम्परर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स when a servant was boiling some water for the emperor to drink. Emperor Shenong, who was he? He was the father of Chinese agriculture and medicine, and he was on his travels, and at that time his servant was boiling some water for the emperor to drink. हा एम्परर शेनॉंग जेव्हा एकदा प्रवासाला निघाले असताना त्याच्या नोकरांनी त्याला पिण्यासाठी पाणी उकळवत ठेवलं अँड ॲट दॅट टाईम अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. द वॉटर इमिजिएटली चेंज्ड कलर. आणि त्याच वेळेस जवळ असणाऱ्या काही झाडांची पानं त्या उकळत्या पाण्यामध्ये पडले आणि पाण्याचा रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. आणि जेव्हा हे पाणी शेनॉंग सम्राटाने पिलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की इट हॅज अ रिच फ्लेवर, एक उत्कृष्ट असा त्याला एक सुवास आहे अँड इट हॅज ऑल्सो रिफ्रेशिंग क्वालिटी अँड ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. इन्फ्युजन मीन्स अ सोल्युशन, अर्क. ती झाडाची पानं पडून पाण्यात उकळल्यामुळे जो एक अर्क तयार झाला होता त्याला एक वेगळा असा उत्तेजक असा गुणधर्म आहे. अँड एक्सायटेड बाय द अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, he carried out further investigations and discovered that tea had many healing and restorative properties. आणि त्यामुळंच त्यांनी त्याच्यावर पुढे संशोधन केलं आणि त्यातून त्यांच्या लक्षात आलं की या चहामध्ये हिलिंग म्हणजे एखादा आजार बरं करण्याची अँड रिस्टोरेटिव्ह मीन्स हॅविंग द ॲबिलिटी टू रिस्टोअर हेल्थ मीन्स इट वर्क्स ॲज अ टॉनिक, पुन्हा आरोग्य प्राप्त करून देण्याचा गुणधर्म, एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करेल असा गुणधर्म ह्या चहामध्ये अँड कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स. अँटीडोट मीन्स अ रिमेडी दॅट स्टॉप्स ऑर कंट्रोल्स द इफेक्ट्स ऑफ अ पॉयझन. उतारा, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या विषावर एक उतारा म्हणून सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. नेक्स्ट, येट अनदर लिजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मंक
named Bodhidharma, who was the first to use tea as a drink. Now there is one another legend, as we know legend means fable, dantakatha, akhyayika, that it was a Buddhist monk, monk means saint, sadhu, his name was Bodhidharma, who was the first to use the tea as a drink. हा एक बौद्ध साधू बोधिधर्म, त्यांनी पहिल्यांदा चहाचा एक पेय म्हणून वापर केला. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. हा बौद्धिधर्म एका अशा औषधी वनस्पतीच्या शोधात होता की ज्याच्यामुळे तो जास्त वेळ जागा राहू शकेल आणि आपलं बराच वेळ ध्यान, मेडिटेशन आणि प्रेयर, प्रार्थना आणि ध्यान याच्यामध्ये घालवू शकेल. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी चहाची पानं आहेत ही जर खाल्ली तर ती आपल्याला बराच काळ उत्तेजक, फ्रेश आपल्याला जागा ठेवू शकतील. It was he who introduced tea among his disciples in China. It is said that Japanese priests studying under Buddhist teachers in China carried tea seeds and leaves back home with them. आणि हा पहिला आहे बोधिधर्म who introduced tea among his disciples in China. Disciples means शिष्य. हा पहिला साधू की ज्याने आपल्या ह्या शिष्यांमध्ये या चहाची पहिली ओळख करून दिली. आणि असं म्हटलं जातं की जपानीज प्रिस्ट्स मीन्स धर्मगुरू, हे ज्या अशा बौद्ध शिक्षकांकडून शिक्षण घेत होते त्यांनी टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. आणि हे जे चीनमधले या बुद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण घेत होते त्यातले हे जे काही शिष्य आहेत ते आपल्याबरोबर चीनमध्ये ह्या चहाचे बी घेऊन आले आणि त्या चहाची पानंसुद्धा बरोबर घेऊन आले. टर्किश ट्रेडर्स ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. बार्गेन मीन्स now before that there is one word meditation. Meditation means the act of giving attention to only one thing, dhyan. And next bargain means an agreement, karar. Turkish traders means vyapari, they also began to bargain for tea on the border of Mongolia. In fact, the story goes that the Chinese emperor Yusing was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea testing tournaments in the court. असं म्हटलं जातं की या तुर्किश व्यापाऱ्यांनी या मंगोलियाच्या सीमेवर सुद्धा या चहासाठी करार केला. पण त्याच्याही पुढे जाऊन असं म्हटलं जातं की चायनीज एम्परर ह्युसिंग यांना हे पेय एवढं आवडलं होतं की त्यांनी त्याच्यावर संशोधन करायला सुरुवात केली. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या देशामध्ये टी टेस्टिंग आणि टी मेकिंग, चहा तयार करणं, चहाचं चव घेणं याच्यावर एक काही स्पर्धांचं सुद्धा आयोजन केलं. सो टी माइंडेड वॉज ही दॅट ही फेल टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ॲक्च्युली टेकन ओव्हर हिज एम्पायर. आणि एवढा चहामध्ये तो गुंतलेला होता की असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये मंगोलियानी त्याच्यावर हल्ला करून त्यांचं राज्यसुद्धा घेतलं. नाउ नेक्स्ट पेज. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. आणि या पद्धतीनं जगामध्ये चहाचा प्रसार होत गेला. जपान, युरोप, इंग्लंड यांच्यामध्ये हे ड्रिंक पसरलं गेलं चहा आणि इट बिकेम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमंग द पीपल. हाऊ डीड दिस मॅजिकल बिव्हरेज गेट इट्स नेम? आता ह्याला टी हे नाव कसं पडलं? द चायनीज कॅरेक्टर ट्यू
was first used in early inscriptions to describe tea. Inscriptions means letters carved on stone, शिलालेख. असं म्हटलं जातं की एक चायनीज पात्र ट्यू त्यांनी पहिल्यांदा एका दगडांवर शिलालेखांवर याच्याबद्दलची माहिती लिहिली, कोरली. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर चा was developed to refer specifically to tea. The word cha is now sometimes used in English to refer to China tea. And as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. Now, how did this magical beverage get its name? First, the Chinese character tu he first used in his early inscriptions to describe tea, and after that a new character cha was developed to refer specifically to tea. पहिल्यांदा या ट्यू या चायनीज कॅरेक्टरनी काही दगडांवर याबद्दलची माहिती लिहिली, पण त्यानंतर खास एक चा नावाचा एक कॅरेक्टर यासाठी खास पुढे आलं. And the word cha is now sometimes used in English to refer to China tea. And this cha आत्ताच्या काळामध्ये चीन चायनासाठी वापरलं जातं. आणि हा शब्द जो हिंदीत आपल्याला माहिती आहे, इट इज व्हेरी क्लोज वर्ड चाय, विच इज used all over India to refer to tea. How did tea first came to India? Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not a drink for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. आता भारतात ह्याची सुरुवात कशी झाली तर बरेचसे इतिहासकार असं सांगतात की भारतामध्ये चहा हे एक औषधी वनस्पती म्हणून त्याचा वापर केला जात होता. पण ज्यावेळेस ब्रिटिशांनी पहिल्यांदा भारतामध्ये हे टी प्लांटेशनला सुरुवात केली 19व्या शतकामध्ये, तेव्हा भारताला पहिल्यांदा त्याची ओळख झाली. इन द 1770s द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी इन भूतान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. 1770मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये या वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांनी चीनवरून ह्याचं बी आणून भूतान आणि आसाममध्ये त्याची लागवड करायला सुरुवात केली. ऑल दीज अटेम्प्ट्स फेल्ड. द बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोईंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. पण हे त्यांचे प्रयत्न बरेचसे अपयशी ठरले. पण त्यानंतर रॉबर्ट ब्रूस यांनी 1823मध्ये या ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये या झाडाची लागण केली. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि त्यानंतर मे महिन्यातील 1838मधील मे महिन्यातील पहिल्यांदा भारतातील आसाममधून हा इंग्लंडमध्ये चहा पाठवला गेला आणि त्यानंतर भारत हा चहाच्या उत्पादनातला एक अग्रेसर देश ठरला. Tea lovers claim that tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body, and actually help us live longer. Our body produces chemicals called free radicals. They can damage our body and our health. Tea contains antioxidants called flavonoids. Scientists believe these help to protect our system against free radicals. असे चहावर प्रेम करणारे बरेच जण सांगतात की चहामुळे
कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो, आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकतं आणि आपल्या शरीरातील बऱ्याच व्हायरस असला ते प्रतिबंध करू शकतं. बट आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स. आपलं शरीर काही रसायनं शरीरातून बाहेर शरीरामध्ये तयार करतं, त्याला फ्री रॅडिकल्स म्हणतं. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. आणि हे जे आहे ते आपल्या शरीरावर, आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. सो टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स मीन्स substances that may protect your cells against free radicals. Antioxidants may play a role in heart disease, cancer, and other diseases. It may help to protect cells from damage caused by free radicals. असं म्हटलं जातं की चहा हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरामध्ये तयार करतं. तर अँटीऑक्सिडंटचं काम काय आहे, तर दॅट मे प्रोटेक्ट सेल्स अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. हे जे रसायनं आपल्या शरीरात तयार होतात त्यांच्यापासून आपलं रक्षण करू शकतो. इट मे प्ले अ रोल इन हार्ट डिसीज, कॅन्सर अँड अदर डिसीजेस. हृदयाचे आजार असतील, कॅन्सर असतील किंवा अजून काही असे आजार असतील त्याच्यापासून आपल्याला वाचवू शकतं. अँड इट मे हेल्प टू प्रोटेक्ट सेल्स फ्रॉम डॅमेज कॉज्ड बाय फ्री रॅडिकल्स. आणि आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्समुळे जे सेल्सचं नुकसान झालेलं आहे त्याचं संरक्षण करू शकतं. For many people, tea is a popular drink to have with friends. In many countries around the world, tea drinking is an important social occasion. बऱ्याच देशांमध्ये चहा हे एक अतिशय लोकप्रिय असं ड्रिंक झालेलं आहे. जपान, चायना, रशिया अँड कोरिया have special tea ceremonies and traditions. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. जपान, रशिया, चीन, कोरिया यासारख्या देशांमध्ये खास टी सेरिमनीज अँड ट्रॅडिशन्स, एक चहा महोत्सवांचं आयोजन केलं जातं. यामध्ये लोकांना थोडा वेळ, आपला निवांत वेळ घालवण्यासाठी आणि चहाचा आनंद घेण्यासाठी वेळ मिळतो. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक पार्ट इन द टी सेरिमनी. तर जपानमध्ये तर असे टी क्लब आयोजित केलेले आहेत की जिथे लोक खास असा चहा महोत्सव साजरा करण्यासाठी जातात. नेक्स्ट, ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरिमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन्स that are closely associated with their religion. Spiritual means religious. आपल्यासारखे सामान्य लोक त्यांच्या दृष्टीने हा टी सेरिमनीज आर स्पिरिच्युअल ऑकेजन्स. हे जे चहा महोत्सव आहेत हे एक धार्मिक कार्यक्रम आहेत जे आपल्या धर्माशी संबंधित आहेत. टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज. त्यांच्यामध्ये चहा हे आरोग्यदायी, आनंद देणारं, उत्तेजक आणि उत्तम गुणधर्म असणारं पेय आहे. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ. मेनी कोरियन्स टुडे विल स्टील हॅव टी सेरिमनीज फॉर इम्पॉर्टंट ऑकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज. कोरियामध्ये सुद्धा असे चहाचे उत्सव आयोजित केले जातात आणि खास बर्थडे असतील, ॲनिव्हर्सरीज असतील अशा वेळेससुद्धा या पद्धतीनं चहा महोत्सवाचं आयोजन केलं जातं. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टी पॉट्स. ॲट टी सेरिमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड. तर चायनामधील बऱ्याच भागामध्ये या मातीच्या भांड्यामध्ये चहा बनवला जातो आणि या चहा महोत्सवामध्ये कप्स आर ओनली हाफ फिल्ड. हा चहाचा कप आहे तो फक्त अर्धा भरला जातो. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन. हा कप अर्धाच का भरला जातो तर त्यांचं असं मत आहे की जो राहिलेला अर्धा कप आहे तो त्यांच्यामध्ये असणारी मैत्री, अफेक्शन मीन्स प्रेम, आपुलकीनी भरला जाणार आहे. In Russia, tea is made and served in samovars. Samovars means a special Russian tea kettle made of metal.
त्या रशियामध्ये हा चहा कशामध्ये बनवला जातो तर समोवर्स. समोवर्स मीन्स अ स्पेशल रशियन टी किटल मेड ऑफ मेटल. रशियन लोक ज्या भांड्यात चहा करतात ते भांड ॲज शोन इन द पिक्चर, इथं चित्रामध्ये दाखवलेलं आहे. त्या पद्धतीनं डेकोरेटिव्ह अशी केटल असते आणि त्याच्यामध्ये हे रशियन लोक खास चहा बनवतात. त्याचं नाव दिलेलं आहे समोवर्स. Vietnam produces special varieties of tea such as lotus tea and jasmine tea. व्हिएतनाममध्ये खास लोटस टी आणि जस्मिन टी बनवला जातो. इन जपान टी इज मेड युझिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मच. मच मीन्स फाईन पावडर ऑफ ग्रीन टी. यात जपानमध्ये खास ग्रीन टी पावडर बनवली जाते आणि त्याला नाव दिलेलं आहे मच. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स. हा चहा चहा अतिशय फाईन अशा ग्रीन पावडरपासून बनवला जातो आणि इट इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युझिंग अ बांबू विस्क. बांबू विस्क मीन्स अ ट्रॅडिशनल टूल यूज टू मेक जॅपनीज मच. हा चहा बनवण्यासाठी एक खास बांबूपासून तयार केलेलं एक साधन वापरलं जातं ॲज शोन इन द पिक्चर. या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तसं ते एक साधन आहे, त्याच्यापासून ते बनवलं जातं आणि एका छोट्या बाउलमध्ये सर्व केलं जातं. अँड हाऊ अबाउट इंडिया? अ कप ऑफ टी इज ऑफर टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इव्हन इन द हंबलेस्ट ऑफ होम्स. आणि भारतात काय आपल्याला माहीतच आहे की एक आदरातिथ्य म्हणून घरी आलेल्या पाहुण्यांना चहाचा कप दिला जातो. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट. इन द रेनी सीझन इट इज ब्र्यूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. Others add spices like cardamom, cloves or mace to add to its taste and flavor. भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवला जातो. काही जण त्याच्यामध्ये दूध, साखर घालून बनवतात. काही जण जिंजर, आलं टाकून करतात. काही जण त्याच्यामध्ये कार्डॅमम, वेलची असेल, लवंग असेल, मेस मीन्स जायपत्रीसारखे मसाले टाकून त्याची अजून चव वाढवण्याचा प्रयत्न करतात. Tea is a most after a plate of spicy snacks, especially in the morning and evening. Some connoisseurs means experts, तज्ञ, relish delicately flavored jasmine tea. Relish means taste, चव. Some connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea, and even iced tea. How about you? काही तज्ज्ञ लोक या जस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी आणि अगदी आईस टीचा सुद्धा आस्वाद घेतात. अँड व्हॉट अबाउट यू? दिस इज द क्वेश्चन टू यू. तुम्हाला हा शेवटचा प्रश्न विचारलेला. नाऊ वी गॉट सम इन्फॉर्मेशन अबाउट दिस हिस्ट्री ऑफ टी थ्रू दिस पॅसेज. रीड दिस पॅसेज अगेन. ट्राय टू फाइंड आउट the meanings of new words. Write those words in your notebook. Then we will see the activities based on this passage in our next session. So, thank you.